नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। मुंबई महानगरपालिकेवरून सध्या रणकंदन सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। उत्तर भारतीय महापौर बनेल इतके नगरसेवक निवडून आणू, मीरा भाईंदरबाबत आता कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य। तसंच मीरा भाईंदरसह 29 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल असाही विश्वास व्यक्त। कृपाशंकर सिंह यांची जीभ छाटली पाहिजे, आम्ही बिहार आणि गुजरातमध्ये येऊन मराठी महापौर होईल असं बोललो तर चालेल का? मनसेच्या गजानन काळेंचा हल्लाबोल। महापौर ठरवण्याचं धोरण कृपाशंकर सिंह यांचं नाही, भाजपची भूमिका मांडण्याचे अधिकार त्यांना दिलेले नाहीत। महापौर संदर्भातील कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यावरती मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। कृपाशंकर सिंहांचं वक्तव्य मराठी माणसाला अपमानित करणार आहे, याचा माज निवडणुकीत उतरवल्याशिवाय राहणार नाही, सचिन अहिर यांची टीका। हिंदू महापौर व्हावा ही भूमिका, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला, कृपाशंकर सिंहांची सारवासारव। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल इतकं नगरसेवक निवडून आणू असं वक्तव्य सिंह यांनी केलं होतं। मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची युती 100हून अधिक जागा जिंकणार, 117 ते 120 जागा जिंकण्याचा संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। उमेदवारी सोबतच आता 5 ते 10 कोटींचं पॅकेज दिलं जातंय म्हणून त्यांच्याकडे रीग आहे। संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा, तुमची निष्ठा तिकिटावर की पक्षावर असं बाळासाहेब विचारायचे, निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेल्या, राऊतांचा बंडखोरांवर हल्लाबोल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर, पुस्तक अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार। आचार्य रत्न सुंदर सुरजीश्वरन महाराजांच्या 500व्या पुस्तकाचं मोदींच्या हस्ते अनावरण होणार। 11 तारखेला मोदी एका धार्मिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान येत आहेत, यातून विशिष्ट धर्माच्या लोकांवर प्रभाव टाकला जाईल, निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी नावाला जागावं आणि यांना आवरावं, संजय राऊतांचा आरोप। तर राज्यभरामध्ये अनेक महापालिका निवडणुकांमध्ये अनेक उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज आहेत। अशाच नाराजी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। छत्रपती संभाजीनगरच्या तिकीट वाटपावरून खैरे नाराज, उमेदवारी यादीवरून अंबादास दानवे मनमानी करत आहेत, खैरेंचा आरोप। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमधील वाद चव्हाट्यावर। नवी मुंबई पालिका निवडणुकीत तिकिटाबाबत मंदा म्हात्रेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, नाईक परिवार माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देत नाही, मंदा म्हात्रेंची फडणवीसांकडे तक्रार। चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसनं अर्ध्या माजी नगरसेवकांचं तिकीट कापलं, काँग्रेसनं दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना बाहेरचा रस्ता दाखवला। वडेट्टीवार धानोरकर यांनी मनमानी केल्याचा आरोप, चुकीच्या पद्धतीनं तिकीट वाटप झाल्यानं काँग्रेसचा पराजय निश्चित, माजी शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांचा दावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 महिला पदाधिकाऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन, भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यानं पदाधिकारी आक्रमक, तर पक्ष शिस्तभंग खपवून घेणार नाही, भाजपच्या किशोर शितोळे यांचा इशारा। बालेकिल्ल्यात भाजपला खिंडार, नागपुरातील 40हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, उमेदवारी न मिळाल्यानं अनेकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा, तर काहींकडून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल। जागा कमी अर्ज जास्त अशी स्थिती, नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढू, काही जागा जिंकण्यासाठी पक्षप्रवेश केले, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून 25 माजी नगरसेवकांना उमेदवारी नाही, मेरिटवर उमेदवारी नाकारल्याची चर्चा, जवळपास 6 माजी नगरसेवक अजितदादांच्या राष्ट्रवादी। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न दिल्यानं नाराज, भाजपा उमेदवारांचा आक्रोश, अतुल सावे आणि भागवत कराडांविरोधात घोषणाबाजी, भागवत कराडांनी जातीवाद केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। पुण्यात जेलमधल्या गुंडांना अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी, अशा लोकांना उमेदवारी देणं चुकीचं, धनगेकरांची प्रतिक्रिया, तर भयमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त पुणे पाहिजे असंही वक्तव्य। तर आता बोयात निवडणुकीच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। निकाला आधीच कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी, प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी, तर प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी नवरे बिनविरोध, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नांना यश।
ठाण्यात ठाकरे बंधूंच्या उमेदवारांचा अर्ज बाद. प्रभाग क्रमांक 18च्या प्राची अनुप घाडगे आणि प्रभाग क्रमांक 16 डचे अरविंद चव्हाण यांचा अर्ज अवैध. निवडणूक कार्यालयात जाब विचारण्यासाठी गर्दी. मुंबईत वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये यंदा कमळ धनुष्यबाण चिन्ह दिसणार नाहीत. मुंबईत 2 ठिकाणी महायुतीचे उमेदवार नाहीत. शिवसेना व भाजपा दोन्ही पक्षाकडून उमेदवार नाही. एबी फॉर्म दिल्यानंतरही उमेदवारी अर्ज दाखल नाही. धुळे महानगरपालिकेतही भाजपनं खातं उघडलं. प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजित राजे भोसले बिनविरोध झालेले आहेत, तर विरोधातले उमेदवारांचे अर्जच बाद करण्यात आलेत. उज्ज्वला यांनी नुकताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला होता. मीरा भाईंदर संभाजीनगरमध्ये फसवणूक झालेली आहे. घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपनं घ्यावी. प्रताप सरनाईक यांचं विधान. नागपुरात भाजपा शिवसेनेच्या जागा वाटपाचा तिढा सुटला. 151 जागांपैकी शिवसेनेला 8 जागा, 8 पैकी 6 जागांवर भाजप उमेदवार देणार, तर काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी अखेरच्या क्षणी तुटली. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट चर्चेत. कुछ कहे गए, कुछ सह गए, कुछ कहते कहते रह गए. गुलजार यांची कविता फेसबुक पोस्ट करत मेधा कुलकर्णींचा पक्षाला खर्च आहे. मला काही नकोय मंत्रिपदाच्या प्रश्नावर कोकाटेंची प्रतिक्रिया. रुग्णालयातून बाहेर आल्यावर कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया. सदनिका प्रकरणामध्ये माजी मंत्री माणिकराव कोकाटे रुग्णालयातून न्यायालयात दाखल. माहीममध्ये भाजपा उमेदवारांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा पाटील यांची बंडखोरी. प्रभाग क्रमांक 182 मधून भाजपाकडून राजन पारकर उमेदवार.